नमस्कार, मी PI कुंदन गावडे, पोलीस निरीक्षक, वैराग पोलीस ठाणे. वैराग पोलीस ठाणे हद्दीतील हातीज या गावी एक दुर्दैवी आज घटना घडलेली आहे. सदर घटनेमध्ये योगेश बाळासाहेब पाटील वय 41 वर्ष हे जिल्हा परिषद शिक्षक नंदुरबार येथे कार्यरत होते. ते आणि त्यांची पत्नी माधुरी तसेच मोठा मुलगा अथर्व आणि लहान मुलगा शिवांश असे सुट्टीनिमित्त गावाकडे आले होते. आणि गावाकडे आल्यानंतर शेअर मार्केटमध्ये प्रचंड लॉस झाल्या कारणाने योगेश बाळासाहेब पाटील यांनी त्यांच्या दोन जे लहान मुलं आहेत त्यांना आणि पत्नीला विष देऊन जीवानीशी ठार मारल्याची संशयित घटना घडलेली आहे. आणि त्यानंतर स्वतः विष पिल्याला दिसून येत आहे आणि नंतर गळफास घेऊन स्वतःही मरण पावले आहे. त्या अनुषंगाने वैराग पोलीस ठाणे येथे एक घटना नोंद झाली आहे आणि पुढील तपास चालू आहे. सुसाईड नोट वगैरे काही सापडले का? त्यात आहे, सुसाईड नोट आहे. त्याच्यामध्ये त्यांनी विस्तृतपणे शेअर मार्केटमध्ये कधी सुरुवात केली, त्यांना कसा फायदा झाला, त्यानंतर कसा लॉस झाला याचा विस्तृतपणे त्यात उल्लेख केला आहे. तसंच त्या घटनेबाबत त्यांनी आईची, कारण त्याला वडील नाही आहेत, आईला माफी मागितली आहे. कारण ही त्याच्याकडून खूप काही लॉस झाला होता, तरीसुद्धा तो त्यात वाहत गेला, गुंतवत गेला होता आणि त्यामुळे प्रचंड लॉस झाला होता आणि त्यात मानसिक त्याचा खूपच कसला होता. आणि त्या कारणानेच बहुतेक त्यांनी स्वतःच्या दोन चिमुरड्यांना, पत्नीला जीवानीशी ठार मारलं आणि स्वतःही आत्महत्या करून जीवन संपवले. दुर्दैवी आणि हृदय तुटून टाकलेली घटना घडली. पैसे वगैरे कोणाकडे घेतले होते? तसं पैसे त्याचे नात्यातले जे आहेत त्यांच्याकडनं त्यांनी हे शेअर मार्केटमध्ये गुंतवण्यासाठी पैसे घेतल्याचा उल्लेख केला आहे. परंतु त्यांना तो पैसा देऊ शकत नसल्याने त्यांच्याबद्दलही त्यांनी स्वतःच दुःख व्यक्त केलेलं आहे.